नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊया काही महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा. खोपोली नगर परिषद निवडणुकीत शिंदे गट, भाजप, आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचाराला वेग. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या समर्थनार्थ प्रचाराला सुरुवात. कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती. थोरवे यांचा उमेदवारांना जोरदार समर्थन दर्शवत नागरिकांशी संवाद. नवी मुंबई पोलिसांची कोपरी गावात धाड. तब्बल 1,36,00,000 रुपये किमतीचे 200 ग्रॅमपेक्षा अधिक हेरोईन जप्त. 34 वर्षीय विक्रमसिंह अमरसिंह या तरुणाला अटक. हे ड्रग्ज पंजाबमधून रेल्वे आणि ट्रकद्वारे महाराष्ट्रात आणून विक्री करण्याचा कट उधळला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये राजस्थान येथील एका व्यापाऱ्याची बॅग चोरी. एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता 2 अनोळखी व्यक्तींनी बॅग चोरली. बॅगमध्ये 10,000 रुपये आणि काही महत्त्वाची कागदपत्र. वेदांत नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पोलिसांनी तपास करत आरोपींना केली अटक. छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. लोकांकडून ऑनलाईन पैसे घेऊन ऑनलाईन गेमिंग जुगार खेळत असल्याची माहिती. कुंभेफळ येथील अशोक मुंडे यांच्या ड्रीम सिटी सोसायटी रो हाऊसवर छापा. शासनाची परवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे क्रिकेट, फुटबॉल, टेनिस आणि व्हॉलीबॉल इत्यादींवर पैसे लावून जुगार. 9 आरोपींना अटक. बीडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गळती. शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू महुवाले यांचा पदाचा राजीनामा. जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा दिल्याची माहिती. जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड. भाजपचे 6 नगरसेवक देखील बिनविरोध निवडून आले. अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले 3ही अर्ज मागे. साधना महाजन या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. रुई ग्रामपंचायतीसमोर सामाजिक कार्यकर्ते रामदास तासकर यांचं आमरण उपोषण. निफाड तालुक्यातील जुना रुई खेडले झुंगे या रस्त्याला त्वरित मंजुरी द्यावी. रस्त्यावरील अतिक्रमण काढावे. पावसाचं पाणी जाण्यासाठी पाईप टाकावे अशा मागण्या. तातडीनं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. धुळे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हालचालीमुळे भीतीचं सावट. साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात नागरिक आणि पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असुरक्षितता. बिबट्याच्या हल्ल्यात 2 तरुण गंभीर जखमी. शिरपूर तालुक्यात एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. नांदेडमध्ये एका 7 वर्षाच्या चिमुकलीवर शिक्षकाकडून अत्याचार. इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकलीवर त्याच शाळेतील शिक्षकाकडून अत्याचार. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल. शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी शिक्षकाला अटक. शहरातील जाधववाडी भाजी मंडईमध्ये भाज्यांच्या दरात मोठी वाढ. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. त्यामुळे भाजी मंडईत पालेभाज्या आणि इतर भाज्यांची आवक कमी. परिणामी दरात वाढ. अशीच दरवाढ सुरू राहिल्यास गृहिणींचं घरगुती बजेट कोलमडेल. ग्राहकांची प्रतिक्रिया. चंपाषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील ऐतिहासिक खंडेराव मंदिरात पारंपरिक रीतीनं घटस्थापना. धार्मिक विधीनं उत्सवाला औपचारिक सुरुवात. परिसरात भक्तिमय वातावरण. घटस्थापनेनंतर पुढील 5 दिवस खंडेराव महाराज उत्सव समिती येवला यांच्या वतीनं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल पवार यांची पत्रकार परिषद. देसाईगंज येथील आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद. शहरातील वाढती समस्या, स्वच्छता, मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि पायाभूत विकास यावर गंभीर चिंता व्यक्त. जनतेनं प्रतिनिधित्व दिल्यास प्रलंबित सर्व कामे पूर्णत्वास नेणार. अतुल पवार यांचं आश्वासन. भूमिगत गटार लाईनच्या नावावर भंडारा शहरात ठिकठिकाणी खड्डे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून संतप्त भावना व्यक्त. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भूमिगत गटार लाईन आणि पाईपलाईनच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला. यातून भंडारा शहरातील प्रत्येक प्रभागात खड्डे खोदले. त्याचा आता नागरिकांना त्रास. गेल्या 10 वर्षात भंडारा शहराचा विकास खुंटल्याची संतप्त भावना व्यक्त. जालन्यात 13 वर्षीय विद्यार्थिनीची शाळेच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या. आरोही बिटलान असं मृत विद्यार्थिनीचं नाव. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. मात्र शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा विद्यार्थिनीच्या पालकांचा आरोप. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू. बुलडाणा, खामगाव आणि चिखली या ठिकाणी आमदार आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला. मेहकर इथं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय उमाळकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. सारंगधर बालाजी मंदिरात जाऊन फोडला नारळ.
कल्याण पूर्वेकडील वालधुनी पुलाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात। प्रतिबंधित क्षेत्रात अवजड वाहनांची धाव सुरू असताना अपघात। ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला आणि दुचाकीस्वार ट्रकच्या पुढच्या चाकाखाली अडकून गंभीर जखमी। अपघातातून पती पत्नी थोडक्यात बचावले। ट्रक चालकाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा। परिसरात काही काळ भीतीचं वातावरण। वन विभागाचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल। प्राथमिक तपासात तो बिबट्या नसून दुसराच एखादा प्राणी दिसल्याचं वन विभागाकडून स्पष्ट। नागरिकांनी शांत राहून सतर्क राहण्याचं आवाहन। वन विभागाकडून परिसरात गस्त। मालेगावच्या डोंगराळे गावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये निषेध। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं क्रांती चौक इथं आंदोलन। महिला मोठ्या प्रमाणात सहभागी। कल्याण लाल चौकी परिसरात महापालिकेच्या पथकाची मोठी कारवाई। अपंग बांधवांच्या महापालिकेनं दिलेल्या अधिकृत स्टॉलवर हतोडा। ही कारवाई बिना नोटीस केल्याचा दुकानदारांकडून गंभीर आरोप। जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध भोकरदन नगर परिषद निवडणुकी रंगात। निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सुरुवात। यावेळी सपकाळ यांची विरोधकांवर जोरदार टीका। मतदारांनी काँग्रेसवर विश्वास ठेवून भरघोस मतानं निवडून देण्याचं सपकाळ यांचं आवाहन। काँग्रेसकडून भोकरदन नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी प्रियंका प्रतीक देशमुख अधिकृत उमेदवार। या बातमीसोबतच झटपट बुलेटिनमध्ये आता एवढंच। अशाच महत्त्वाच्या आणि झटपट बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।